5व्या महिन्यामध्ये ॲनॉमली स्कॅन असतो. ॲनॉमली स्कॅन म्हणजे काय की टार्गेटेड ॲनॉमली स्कॅन त्याला म्हणतात. कुठेही बाळामध्ये स्ट्रक्चरल काही ॲबनॉर्मिटी आहे का. आत्तापर्यंत आपण काय बोललो की ज्या क्रोमोझोमल ॲबनॉर्मिटी म्हणजे गुणसूत्रांच्या काही ॲबनॉर्मिटी ज्या की आपल्याला डायरेक्टली व्हिज्युअलाइज होत नाही, पण त्या शोधण्यासाठी इनडायरेक्ट मार्कर्स जी की सॉफ्ट मार्कर्स म्हणतात आणि काही तपासण्या असतात. आणि हा 5व्या महिन्यातली जी सोनोग्राफी असते त्याच्यामध्ये मात्र आपल्याला स्ट्रक्चरल ॲबनॉर्मिटी म्हणजे बाळाचे सर्व अवयव चांगल्या रीतीने डेव्हलप होत आहेत का हे बघायचं असतं. आणि मग बाळाच्या मेंदूपासून ते अगदी पायापर्यंत सर्व अवयवांची तपासणी केली जाते. त्याला म्हणतात ॲनॉमली स्कॅन. तर हा 5व्या महिन्यात ॲनॉमली स्कॅन केला जातो. आता त्याच्या म्हणजे जवळपास असं बघितलं तर प्रत्येक महिन्याच्या अंतराला सोनोग्राफी सुरुवातीला होते, पण त्या गरजेच्या पण आहेत. म्हणजे असं नाहीये की फक्त दर महिन्याला सोनोग्राफी करायची आणि उद्देश आहे त्याचा आणि ती ठराविक वेळेतच केली पाहिजे. आणि जनरली महिन्याला चेकअपला बोलवलं जातं तर दोन्ही गोष्टी एकत्र व्हाव्यात. पेशंटला परत परत जावं लागू नये म्हणून सोनोग्राफीची वेळ आणि क्लिनिकल चेकअपची वेळ आपण एकत्र ठेवतो सो दॅट त्यांना येणं जाणं सोपं राहावं म्हणून.